अजूनही मनात आणलंस ना तर तू जोडीदार मिळवू शकतेस. नाही आत्याबाई, काळ जरी बदलला ना तरी या माणसांचे विचार अजूनही तसेच आहेत. या लोकांचा एकट्या बाईकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही तसाच आहे. पण म्हणून किती दिवस अशा लोकांच्या नजरा सहन करायच्या? हो, पण आता जरी ठरवलं तरी मिळणार आहे का कोणी? समज असा कोणी मी तुला मिळवून दिला तर सुख कोणाला नकोय कृष्णा आत्या. मग चल बस गाडीत. मी काय बोलते ते मला अगदी बरोबर कळतंय, पण आता गरज आहे तुम्ही काहीतरी करण्याची. मी काय करणार? मी काय दादाला जाऊन सांगू बाबा दे राजीनामा दे? हो. तू आता हिला माफही करू नकोस, ही त्याच्याही पलीकडे गेलेली आहे. आज मी जे काही बोलते ना ते उद्या अख्खा गाव बोलणार आहे. वादळ उठणार आहे, वादळ. अशी कित्येक वादळ पचवलीत दादानी. काय करताय इथे? काय करताय? तुमचीच वाट बघत होतो. माझी तुम्ही माझी वाट. अरे या वाड्यामध्ये कोणीतरी आहे माझी वाट बघणारा. आनंद दिलास तुम्ही मला, मला आनंद दिलात तुम्ही. असं कसं बोलता साहेब? तुम्ही सुद्धा किल्लेदारच आहात. इच्छा नसताना जन्माला आलेले किल्लेदार उपरे. साहेब कपडे बदलून घ्या. हस्त नक्षत्राने चांगलेच भिजवलेले दिसते. असं नाही वागणेस, वणिता नक्षत्राने भिजवलंय. पावसात देवा, आज तुझ्याच कृपेने मला तुझी दासी होण्याचा मान मिळाला. जिला हा मान मिळाला तिच्या वाट्याला खूप सुख येतं ना. मग आता माझ्या त्या सुखात माझ्या आई बाबांनाही घे. जानकी बाबा चल. कुठं? चल माझ्या बरोबर. मी सांगतो तुला कुठे ते. माझ्यामुळं या गावच्या रस्त्यावर अनेक पोरं फिरतात. या सगळ्यांच्या बारशाला जाऊ मी. बाकीच्यांचं माहित नाही, पण या बाळाच्या नावापुढे तुमचं नाव लागणार आहे. तू एकटीच बाई नाही आहेस जिचं पोट माझ्यामुळे फुगलं, पण तू एकटीच नशीबवान आहेस ज्याशी मला लग्न करावं लागलं. निघ, चल निघ. एवढी घाई कशाला करायची? शेवटी नर्मदा वहिनींची जागा घेणार आहेत त्या. तुम्हाला काय म्हणायचंय वाकनीस? नाही म्हणजे मुलीची चौकशी वगैरे करूया आणि मगच. ठीक आहे, पण मुलीची चौकशी करायची एवढं लक्षात ठेवा. विरोधी पक्षाच्या आमदाराची चौकशी करतात तशी नका करू. हो, तेवढं तारतम्य मी बाळगेन. आपण इथे कशाला आलोय? कळलं तुला? मी किल्लेदार साहेबांना धडकले म्हणून तर नाही ना? माहित नाही. मग मी काल त्यांच्या आरतीच्या ताटातला दिवा पेटवला म्हणून? मला माहित नाही. तू चल. त्या मुलीची, तिच्या कामाची, तिच्या सगळ्या माणसांची नीट चौकशी करा. ठीक आहे. राम राम मालक. ठीक आहे सुवर्ण. बायकोनं पोराला घेऊन शहरात जाईल, पण तरणी पोरगी म्हणजे जोखीम. तिचं व काय करू? काय म्हणायचंय बाबा? तिला पदरात घ्या. आजपासून ती तुमची मुलगी झाली. मालक, आज पातूर या वाड्यातून कोणती रीत हाताने गेलेला नाही. माझी निराशा झाली आहे, त्याची भरपाई करा मालक. केली. आजपासून तुझी मुलगी आमच्या छत्राखाली. इथून कुठून निघालात? मला तिकडेच विसरून चालला होतात की तुम्ही? माझ्या मागे येऊ नकस. का? हात सोड माझा. माझ्या मागणं आलीस तर तंगडा तोडी. आता तुला इथंच राहायचंय.